GT650 हजारो मुलांची ड्रीम बाईक. या बाईकचं स्वप्न बघणं ही माझ्याकडनं शक्य झालं नसतं. देवाची कृपा आणि तुम्ही जे काय माझ्यावर केलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टींमुळे ही आज बाईक आपल्या घरात आली. आणि हे सगळं शक्य झाले हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा वन ऑफ द मोस्ट ड्रीम कम्स ट्रू वाला ब्लॉग आपण स्टार्ट करूया. सगळ्यांचे मित्रांनो स्वागत आहे या नव्या कोरा टवटवीत अशा ब्लॉगमध्ये. सगळ्यांना थंबनेल बघून ऑलरेडी समजलं असेल, पण त्याच्या आधी एक तुम्हाला मला गोष्ट दाखवायची. एका ठिकाणी जायचं आहे, एकला भेटायला. डेट करताना काय गोष्टी महत्त्वाच्या असतात असं बोलून सगळ्यांना कन्फ्यूज ऑलरेडी केलेलं आहे. याला पण काल दुपारी याला सांगितलं मी, आणि ह्याची प्लॅनिंग ऑलरेडी 1 महिन्यापासून मी केलेली. मला असं ॲक्च्युली ना एक बॉम्ब फोडायला, एकदम सरप्राईज द्यायला आवडतं सगळ्यांना. पहिलेच आपण लीक केली ना गोष्ट, मग ती सगळ्यांना त्याची मजा निघून जाते. म्हणून फक्त मी विचार केला की डायरेक्टली आपण जे सरप्राईज असेल ना सगळ्यांसोबत डायरेक्टली शेअर करायचं. इंस्टाग्राम फॅमिलीला पण सगळ्यांना, इन्स्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली सगळे तुम्ही एकच आहेत. पण सगळ्यांना मी अशी गोष्ट सांगितली अजूनपर्यंत की मला डेटला जायचं आहे आणि डेटसाठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे. मित्रांनो, लास्ट टाईमचा आपला जो व्लॉग झाला आहे त्या ब्लॉगची क्लिअरिटी आणि ह्या ब्लॉगची क्लिअरिटी थोडी कम्पेअर करा आणि तुम्ही मला सांगा फक्त की हा तुम्हाला कसा वाटतोय. आपलं ब्लॉगिंग आज शूट होतंय ह्या कॅमेरानी. मला सांगा डिफरन्स काय. तुम्हाला मला बघायला असं आवडतं, इकडे आवडते का हे आवडते मला सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम आपलं जे ब्लॉगिंग असेल ते आपण प्लस मायनस करून यूज करू शकतो, आयफोन और DJI Action 5 Pro. काका काय सोडत नाही आपल्याला. परत आले काका. मग अशी राईट मारलं, राईटला घुसले, परत ह्या साईडला आले JNPT मार्गाला. माहिती आहे तुम्हाला JNPTचा फुल फॉर्म माहिती आहे काय? जाधव नांगरे पाटील ठोंबरे. मित्रांनो, सिर्फ 19 मिनिट, फक्त 19 मिनटं माझी हार्टबीट थोडी फास्ट व्हायला लागली. लिटरली मला ट्रॅफिक एन्झायटी द्यायला लागली आहे. रात्री मी 2ला झोपलो आणि 5:30ला उठलो आहे. आवर डेस्टिनेशन इज हिअर. या म्हणजे राम मोटरसायकलचा ॲम्बियन्स पण चांगला आहे आणि ह्याने खूप कोऑपरेटिव्हली मला सगळ्या गोष्टी हँडल केल्यात. माहोल पण इकडचा मस्त आहे, छान आहे. म्हणजे एक्सपिरियन्स मला तरी ओव्हरऑल चांगला वाटतो. बाईक रेडी आहे सर. फक्त आहे ना आमचा नंबर प्लेट पण आज भेटला असता ना असं झालं असतं. बरोबर आहे सर, पण आज रात्री 8 वाजता इकडे येणार. बेसिकली आपलं नंबर प्लेटचं काम आपण लास्ट मोमेंटला बुकिंग झाली सगळी गाडी. आणि दुसरी गोष्ट आपले रशीद भाई ज्यांनी आपल्याला बरंच मदत केली याच्यामध्ये. आपले हे सर पेपर वर्क करत आहेत. हजारो मुलांची ही बाईक म्हणजे ड्रीम आहे आणि ती आज आपल्याकडे आपल्या अंगणात आलेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच रॉयल एनफील्ड फॉर मेकिंग दिस ब्युटिफुल बाईक. अँड सेकंड थिंग, थँक्यू सो मच टू ऑल माय इंस्टा फॅमिली. थँक्यू सो मच. थँक्यू. गाडीला 40-50 ना हलवा आहे हलवा. असं वाटतं की गाडी 20च्या स्पीडला पळते. एवढी स्मूथ आणि क्लास गाडी, क्लास. स्पेशल थँक्स टू मिस्टर मितेश थोरवे. मितेश होता त्यामुळे ही बाईक पॉसिबल झाली. गाडी घ्यायला दम लागतो मित्रा, बस बाकी काय नाही. तेवढा दम तर आहे. सुंदर बाईक हे. पण आई इकडे सुद्धा प्रॉमिस कर सगळ्यांना मोटो ब्लॉगिंग सुरू करायची. आमचे मोटो ब्लॉगिंग लवकरच येणार आहे. कमेंट्समध्ये फक्त सांगा मला तुम्हाला बघायला आवडेल की नाही. लवकरच आपली पण एक गाडी येणार आहे. अरे हो, ते रिव्हील नाही करणार. हा लवकर. पहिली रायडिंग भाई. पहिल्या राईडला सोबत कोण आहे? बबल्या. दाखवतो चेहरा सुंदर. भाई बाग नाद केलाय. लाईफमध्ये फर्स्ट बाईक घेतली आहे आणि स्वकष्टाने खूप बरं वाटतं. नाद केलाय. मला ट्रॅफिक वगैरे तर मला काहीच जाणवत नाही. आपला मितेश भाऊ माहिती आहे कुठे घेऊन येणार? श्रीमान दादाचा अड्डा.
बबलू मोटर्स. एक हा जो रेविटचा आहे रायनॉक्स. जस्ट चेक करतो की कुठलं बेस्ट वाटेल बॉक्सिंगसाठी. थोडी कमी फिरणारी बॉक्सिंग सारखीच आहे. टोपी कोणती आहे? कान टोपी. शॉर्ट स्वेट. कसं वाटतं तो चांगला जरा हा. ब्लॅक पण चांगला वाटते. छान आहे. ब्लॅक प्लस ग्रे. शूज आवडलेत का बाई? हा शूज पण चांगले आहेत. हा हेल्मेट छान आहे. कलर वगैरे आपल्या जीटीला सूट होईल. बट इश्यू काय माहिती आहे का की हा थोडा हेवी आहे. मला इकडे थोडंसं वेट लागायला लागलेलं. इतर जीटीची पोझिशन पूर्ण अशी खाली आहे आणि त्याच्यावर जर का आपण हे करतोय थोडंसं मला नेक पेनचा त्रास होऊ शकतो. हा एक कलर छान वाटतोय. एक इश्यू काय माहिती आहे का, हे जे मागे दप्तर आहे ना टाईट बसलं आणि हात असा फोल्ड पण नाही होते. हे ॲक्च्युली शूज घ्यायचा विचार करतोय. वॉटरप्रूफ आहेत. स्कूटी हेल्मेट. माल एक नंबर आहे. मला काय हे दप्तर भाष्य आहे बाई. बघतोय का म्हणजे सगळं हातबीत लावून बघतोय सगळं जागेवर आहे का जागेवर आहे सोनू भाई? हा सगळं बरोबर आहे का? सोनू भाईने नाद केला. सिरियसली नाद केलाय. हा नाद केला भाई तो. आता साई कानटोपी घालतोय. अरे आतमध्ये ना उकाडा सुरू करा. उकाडा. अच्छा गरम होते का? खूप गरम होते. फॅन लावून घे ना आतमध्ये. सोनू भाईला सांग. श्रीमान दादाकडे स्नॅक्सकडे मितेशकडे सगळ्यांकडे सेमच येते. त्यामुळे तर फायनल डिसाईड झाले. तर माझी साईज मिळत नाही त्यामुळे तर आम्ही हा डिसाईड करतो. लार्ज साईज मस्त वाटतं बघा. लोक बुक काढा डायरेक्ट. क्लोथ सेम. रेनकोट पण सेम. श्रीमान दादा दाखवायला लागेल पण त्यासाठी अहमदाबादला जायला लागेल. आपण जीटीवर जाऊया अहमदाबादला. सोनू भाई आपले व्हिडिओ बघतो. ते भारी आहे भाऊ. 1.9 कसा आहे विषय? एकदम भारी आहे. हे अपने सर बबलू मोटर्स से ओनर है सर. थैंक यू सो मच. आपके पास बहुत ही अच्छा मटेरियल है और स्पेशली मुझे प्रेफर किया था श्रीमान दादा ने, तो स्पेशली हम यहाँ पे आए और थैंक यू सर. अच्छा मटेरियल. थैंक यू सर. मित्रांनो बघा असा आता मी दिसतोय. पहिले मला दाखवायचे श्रीमान दादाला. बट काय माहिती आता तो आहे अहमदाबादमध्ये तर त्याला कधी भेटणं होतंय काय होतंय काय सांगू शकत नाही. पण लवकरात लवकर मला त्याला दाखवायची. हे बघा सेफ्टी गिअर्स रायडिंग गिअर्स सगळे घालून परत ह्याच्या रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये आलो आहे. बिकॉज आपले जे सेफ्टी गार्ड्स वगैरे गाडीला नाही आहेत ना ते सगळे घ्यायचे. माझा आनंद नाही मावत आहे कुठेच. आपली नंबर प्लेट आलेली आहे आणि जी भेटायला बराच टाईम जाणार होता पण ती लवकर आपल्याला फायनली मिळाली. त्यामुळे मी जास्त खुश आहे. जी टीची मजा सिंगल सीटवर जास्त येते त्यामुळे आज जस्ट आपण डबल सीट काढलेली आहे. जस्ट लाईक लव्ह ॲट फर्स्ट साईट. मित्रांनो नंबर प्लेट लागली गेली आहे. मेन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की गाडी नवीन घेतलेली पण आजीला अजून माहीत नाही की गाडी नवीन आलेली आहे. मित्रांनो जस्ट आजीला समजले आईला समजले की GT650 घेतली. एकटाच बसणार. आता एक्सिलेटर कर ना. नॉर्मल कर नॉर्मल. ॲक्च्युली याला ना विदाऊट एक्झॉस्ट वगैरे काय लागलं नाही असून जेव्हा एक्झॉस्ट लागेल तेव्हा आईची खास रिॲक्शन घ्यायची. गाईज जस्ट लुक ॲट GT650. काल जेव्हा गाडी आणलेली तेव्हा एवढी माखलेली आहे ना मला यायला खूप जास्त लेट झाला. हा दिवस दुसरा आहे. हा आमचा अर्जुन हाय कर ना. इथून पुढे काही रेकॉर्ड करता नाही आलं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पूजा वगैरे पण झाली तो पण मोठा भरपूर काय काय सीन झाले. शोरूमवर आणि सगळ्यांनी कोऑपरेटिव्हली आपल्याला सगळ्या गोष्टी हँडओव्हर केल्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पण. बट हा ब्लॉग मला इकडेच असा एंड करावा लागतोय. तो पण मी एडिटिंग करतोय ब्लॉगचं तेव्हा. आणि जेव्हा घरी आलो तेव्हा फुल ऑन एक्झॉस्ट झालेलो मी आणि काय रेकॉर्ड करायला जमलं पण नाही. तर त्यामुळे हा ब्लॉग इकडेच एंड करतोय.
थँक्यू सो मच एवढा ब्लॉग माझा पूर्ण बघण्यासाठी आणि सगळ्यांनी एवढं मनापासून प्रेम देण्यासाठी धन्यवाद.